सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडी समस्या आहे। पुढील 2 ते 3 तासामध्ये आज रात्री 10 नंतर मध्यरात्री तसेच 22 ऑगस्ट 2024 रोजी राज्यामध्ये भयंकर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन मध्ये कळवा, म्हणजे आपण त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे की नाही ते कमेंटद्वारे आपल्याला रिप्लाय मध्ये सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा। तर मित्रांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये आज रात्री 10 नंतर मध्यरात्री तसेच या ठिकाणी 22 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। बीड, माजलगाव या भागामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या भागामध्ये देखील या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये मित्रांनो हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। परभणी, जिंतूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। तर विदर्भामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। यवतमाळ, वाशिम, पुसद, कारंजा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आर्वी, वर्धा या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये जरा पावसाचा जास्त जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या 4 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकताय, नगर जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट दिलेला आहे। नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळते। तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार राहणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो अकलूज या ठिकाणी, इंदापूर, बारामती, फलटण, वडूज, विटा या भागामध्ये अक्षरशः रेड अलर्ट दिलेला या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो कोकण पट्टीच्या देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण याच डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।